हॅलो नमस्कार. आज आपण बघणार आहोत शिमला मिरचीची रेसिपी. तर एक पाव किलो शिमला मिरची आहे. स्वच्छ धुवून याला असं मधनं चिरून घेतलेले आहेत. आता त्यासाठी आपण मसाला बघणार आहोत. 3 चमच तीळ आणि कारळाचं कूट आहे, बारीक मिक्सरला फिरून घेतलेले भाजून. 2 चमच शेंगाचं कूट आहे. नंतर याच्यामध्ये मसाले ॲड केलेले आहेत आणि चवीप्रमाणे मीठ. आता व्यवस्थित मी हातानं मिक्स करून घेते. सगळीकडे मसाले मीठ व्यवस्थित लागलेलं पाहिजे. छान हाताने याला मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये एक अर्धी पळी तेल टाकणार आहोत. तेल टाकल्याच्यानंतर आणि व्यवस्थित आता मिक्स करून घेते. बघू शकता या पद्धतीने छान व्यवस्थित आता मसाला आपला मिक्स झालेला आहे. आता याच्यामध्ये शिमला मिरचीमध्ये असं व्यवस्थित भरून घेते. सगळीकडे असं व्यवस्थित छान मिरचीमध्ये भरून घेते. या सगळ्या मिरच्या, एक पाव किलो मिरची आहे. पूर्ण असं मिरच्या आता मी भरून झालेल्या आहेत. बघू शकताय या पद्धतीने मी मिरच्या भरून घेतलेल्या आहे. आता खमंग अशी फोडणी करून घेऊया. पॅन गरम करून घेतलेला आहे. 2 पळी तेल, थोडंसं जिरं तडतडले की आलं लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे. बघू शकताय. तर मिडियम गॅसवर याला परतून घ्यायचं आहे. आणि 1 वाटी मी टमॅटो घातलेला आहे आलं लसूणची पेस्टच्या नंतर. आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. अगोदर मीठ टाकलेलं आहे तर थोडंच टाकलेलं आहे. याच्यामध्ये मसाले, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, धना जिरं पावडर हे छान आता व्यवस्थित मिक्स करून घेते. टमॅटो मऊ झालेला आहे छान. याच्यामध्ये मिरची टाकून घेते. बघू शकता या पद्धतीने पूर्ण आता याच्यामध्ये तेलामध्ये मऊ होईपर्यंत परतून घेते मिरची. आता याला एक 5 मिनिट झाकून ठेवूया. मऊ झालेली आहे मिरची छान आता व्यवस्थित. आणि एक कपभर असं मी गरम पाणी घेतलेलं, गरम पाण्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे. गरमच पाणी घालायचं. थंड पाणी घातलं तर भाजीची चव बदलते. गरम पाणीच घालायचं. व्यवस्थित आता मिरची शिजलेली आहे. खमंग आपली शिमला मिरची तयार आहे. भाजी बघू शकताय कसला भारी कलर आलेला आहे. छान अशी खमंग आपली शिमला मिरचीची भाजी तयार आहे. कशाबरोबर खा, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खूपच भारी लागते. वरून थोडंसं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. मस्त छान कलर आलेला आहे. आपली शिमला मिरचीची भाजी तयार आहे.